माऊलींची रेड्याची समाधी म्हणजे संत वाडीकर मंडळी यांनी या ठिकाणी नियोजन केले। आपण पाहू शकता एक पाण्याचे बॉक्स आहे। माऊली किती बॉक्स आहेत? 2 लाख बॉटल आहेत सगळे। 2 लाख बॉटल तुम्ही म्हणजे कल्पना नाही करू शकणार। आणि या ठिकाणी सगळं आलेलं नाही गाड्यांमध्ये लोड केलेलं आहे। आम्ही 3 टक्क्यामध्ये खाली करतो। बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कधी ऐकलं नसेल, दुधाचा टँकर रात्रभर तुम्हाला गरम गरम दूध मराठा सेवकांसाठी हे पहा त्याची तयारी पहा। या ठिकाणी शेगड्या लागलेल्या आहेत, हे कढई आहे, याच्यामध्ये दुधाचे आता जेव्हा दूध येईल तेव्हा तिथे उकळलं जाईल आणि हा कार्यक्रम रात्रभर चालणार आहे। किती उत्साह आहे आपण पाहू शकता। आणि या ठिकाणी तरुण मंडळी सगळे सर्व बांधव आहेत। मला वाटतं चेअरमन साहेब काय सांगा? नमस्कार, जय शिवराय। या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील व सर्व सकल मराठा समाज मुंबईकडे येत आहे आणि याचं सेंटर पॉईंट म्हणजे आळेपाटा आहे। आणि या ठिकाणी खरं तर आम्ही सर्व मंडळी दादांच्या स्वागतासाठी उभा आहोत। स्वागत करताना जे सर्व काही मंडळी त्यांच्या सोबत आहेत त्यांची काही चहाची, नाश्त्याची, पाण्याची काही सोय करण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस हा निर्णय झाला आणि आमच्यापर्यंत दादांचं सर्व मंडळ आलं, शिष्टमंडळ आलं, त्यावेळेस त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी गावाला आव्हान केलं। एक आव्हान करताना गावाला सांगितलं की आपल्याला साधारण 1 लाख पाण्याच्या बॉटल द्यायच्यात, 1 लाख बिस्किट पुडे द्यायचे, 1 लाख चिक्कीचे पॅकेट वाटायचे। या पद्धतीने आम्ही गावाला आव्हान केलं, परंतु आम्हाला त्या इतका प्रचंड त्या ठिकाणी सहभाग मिळाला का लोकांचा। आज कमीत कमी माझ्या हिशोबाने 2 लाख पाणी बॉटल असतील, 2 लाख बिस्किट पुडे असतील आणि 2 लाख चिक्कीचे पुडे असतील। अशा पद्धतीचं या ठिकाणी खरं तर सर्व मंडळीनं या ठिकाणी तन धनाने झोंबून खरं तर या सर्व सकल मराठा बांधवांच्या स्वागतासाठी सर्व मंडळी या ठिकाणी सज्ज झाली। धन्यवाद चेअरमन। खरं तर आपण पाहू शकतो माऊलीच्या कृपेने सगळं चाललेलं आहे आणि फार दिलदार मंडळी आहेत। खरं पाहिलं तर पैसा सगळ्यांकडेच आहे, पण कानात असावी लागते, ही कानात आणि पाटलांवरचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतं। घोषणा द्या, घोषणा। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।